जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गृहमंत्री साहेब, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील कन्यांचे, जिजाऊ कन्यांचे क्रूरतेने हत्या होत आहेत. यासाठीही आपण एक कठोर कायदा काढावा. आपण लाडकी बहीण योजना काढली, पण लाडक्या बहिणींचे क्रूरतेने हत्या होत आहे, यासाठीही कडक कायदा काढला पाहिजे. माझ्यासारखे काही तरुण की मुलींवर, महिलांवर अत्याचार होत असेल तर त्यांच्या विरोधात त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही एक लढा देत आहे. आम्ही लढा देत असताना संबंधित व्यक्तीचे कुटुंब, पती, सासरा, सासू हे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांना तुकडे करून टाकण्याची धमकी, त्यांच्या मुलांना जीव मारण्याची धमकी, आणि जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करत असेल तर हेच सासू, सासरे आणि नवरा आम्हाला पागल सिद्ध करण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या मदतीने पागल सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमच्यावर खोटेसुद्धा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर आजपर्यंत माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही आहे. पण माझ्यावर जर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यास व माझे व माझ्या मुलांचे भविष्य खराब झाल्यास याला पुरेपूर जबाबदार लोणीगंज पोलीस स्टेशन आणि पुणेमधील जो कोणी पोलीस कर्मचारी माझ्यावर गुन्हा दाखल करेल त्याची पुरेपूर जबाबदारी ही त्या कर्मचाऱ्याची असेल. जो व्यक्ती ज्याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे तो स्वतःच्या पत्नीला तुकडे करून टाकण्याची धमकी देतोय आणि म्हणतोय की पोलीस प्रशासन काय करेल, कोण काय करेल. यामध्ये मला एकच बोलायचं की गृहमंत्री साहेब, आपण सगळीकडं बॅनर, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एक बॅनर हे करताय की सुरक्षित राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा. तुमच्याजवळ कुठली घटना घडत असेल तर आम्हाला कळवा. जर अशा प्रकारची मुलीला तुकडे करण्याची धमक्या देत असतील तर त्याचा नवरा असेल तर धमक्या देत असताना तो व्हिडिओ जर आम्ही पोलीस प्रशासनाला सबमिट करत आहे तरी पोलीस प्रशासन आम्हालाच प्रश्न विचारतोय तर याचं काय म्हणायचं. आणि आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा कटक कारस्थान आणि पागल सिद्ध करून मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर याचा अर्थ काय. आपण संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, आपणास एवढीच विनंती आहे. आणि जो संबंधित व्यक्ती आहे तो त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, त्यांनी खूप लोकांची फसवणूक केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय एक आहे की त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलींचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे. काही मुलांनी आपली आई गमावलेली आहे, काही मुलांनी आपले वडील गमावले आहेत. तर आपण या संबंधित अशा जो कोणी पती जर आपल्या पत्नीचे तुकडे करून टाकत धमकी देत आहे तर अशा व्यक्तींवर आपण गुन्हे दाखल करणार का, आपण याच्यावर कारवाई करणार. आणि जो पोलीस कर्मचारी या क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या व्यक्तीला साथ देत असेल आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे जो महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील महिलांना वाचवण्याचा प्रयत्न जे काही माझे मित्रमंडळ जे संपूर्ण देशामधील माझे भाऊ करत आहेत मुलींना वाचवण्याचा, तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई कराल का. जर अशाच प्रकारे जर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होऊन आणि आमच्यावर कारवाई करत असाल तर आमच्यासमोर कुठल्याही मुलीवर जर अत्याचार होते किंवा त्याला मारत होत आम्ही कसे वाचवणार, कारण आमच्यावरच कारवाई होणार. अशा प्रकारे कोणी वाचवणार का. जे आजकाल जे प्रकरण चालले आहे तर कोणी वाचवणार आहे कसं आहे.